कैलासवासी सुभाष अण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महाआरोग्य शिबिर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या वतीने दौंड तालुक्यातील बोरमलनाथ या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। यामध्ये अनेक दौंड तालुक्यातील जनतेने या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय। यावेळी डॉक्टर, रुग्ण, आमदार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी। आज कैलासवासी सुभाष अण्णा कुल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। 51 चॅरिटी हॉस्पिटल्स, हॉस्पिटल्सने सहभाग घेतलेला आहे आणि शिबिराच्या सुरुवातीलाच 5000 रुग्णांची नोंदणी झालेली आहे आणि दिवसभरात अजून नोंदणी होईल आणि ही नोंदणी 10,000पेक्षा जास्त रुग्णांची होईल असं अपेक्षित आहे। सगळ्यांच्या तपासण्या केल्या जातील, ज्यांच्या शस्त्रक्रिया करायच्या त्याचा व्यवस्थित फॉलो घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन शस्त्रक्रिया केल्या जातील। चष्म्यापासून वेगवेगळ्या अपंगाचे जे काही इक्विपमेंट आहे त्याचंही वाटप आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि कितीही मोठी सर्जरी असली तरी त्याची पुणे आणि मुंबईच्या धर्मादाय रुग्णालयामध्ये करण्यासाठी त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। जास्तीत जास्त रुग्णांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा अशी अपेक्षा आहे। ग्रामीण भाग आहे, रुग्णांना रुग्णसेवेची आवश्यकता आहे। जे हॉस्पिटल आहेत जवळपास 70 ते 80 हॉस्पिटल या ठिकाणी या आरोग्य शिबिरामध्ये तुम्ही माझ्या जे आजार असतील डॉक्टर खळकर आहेत ते आपल्यासोबत आहेत। त्या ठिकाणी रुग्णांची या ठिकाणी पाहणी करतात। सर नमस्ते, आज जे आरोग्य शिबिर आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल या ठिकाणी सहभागी झाले, तुमचं काय सांगणार? या महाआरोग्य शिबिरामध्ये बऱ्यापैकी 1000च्या आसपास ओपडी झालेली आहे। याच्यामध्ये निरामय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कॅन्सर केअर सेंटर मार्फत आम्ही एक आमचा स्टॉल लावलेला आहे। या स्टॉलमध्ये असं दर्शवते की कॅन्सर व कॅन्सर सोबत बाकीचे उपचार आपण करत आहोत। या कॅन्सरचे जे ट्रीटमेंटचं जे पेशंटचे निदान होणार आहे त्याचं ते ट्रीटमेंट पूर्णपणे महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये आपण निरामय हॉस्पिटलमार्फत करणार आहोत। याच्यामध्ये आत्तापर्यंत एक 10 कॅन्सरचे पेशंटचे निदान झाले व त्यांचं ट्रीटमेंट आपण केडगाव या ठिकाणी निरामय हॉस्पिटलमध्ये करणार आहोत। काय सांगाल जे महाआरोग्य शिबिर आहे सकाळपासून दादांच्या संकल्पनेतून गेल्या 25 वर्ष आपण आयोजित करत आहोत आणि सकाळपासून नाही तर वर्षानुवर्ष आपण आपल्या तालुक्याचे आरोग्यदूत आमदार या आरोग्यावरती वर्षानुवर्ष यावरती काम करत असतात। यामध्ये तुम्ही जर कोविड काळ जर पाहिला तर आपले कोविड सेंटर होतं, कोविड सेंटरला आपण 5,500 पेशंट 0 डेथ कव्हर केलेले आहे। यामध्ये तालुका पाहिला नाही, पक्ष पाहिला नाही, का तर रुग्णसेवा करायची या हेतून आपण कोविड सेंटर स्थापन केलं होतं। यामध्ये 5,500 पेशंट कोविड मुक्त झालेले आहेत आणि यामध्ये 10 नाही तर 20 कोर्सचे पेशंट देखील आपण कव्हर केलेले आहेत। शेवटी एकच हेतू आहे की महायज्ञ आरोग्याचा संकल्प निरोगी दौंड तालुक्याचा हा हेतू एक शुद्ध हेतू बरोबर घेऊन आरोग्यदूत राहुलदादा कुल हे काम करत आहेत आणि चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी या शिबिराला मिळत आहे। खरं तर ही सुरुवात आहे, अनेक मोठ्या सर्जरी आपण या माध्यमातून करणार आहोत। महाआरोग्य शिबिरामध्ये जे अनेक हॉस्पिटल आहेत या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत जे जाधव सर आहेत, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी तुमचं हॉस्पिटल आले नेमकं याबाबत काय सांगाल? आपण दरवर्षी गेल्या 20 वर्षापासून महाआरोग्य शिबिर अरेंज करत असतो। तर यावर्षी आपलं 22-23वे वर्ष आहे। यामध्ये आपल्याला महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, त्याच्यानंतर ZP जिल्हा परिषद पुणे, त्यानंतर IPFचे हॉस्पिटल्स, त्यानंतर MJPJYचे हॉस्पिटल्स, त्यानंतर रंगूनवाला डेंटल कॉलेज, सिंहगड डेंटल कॉलेज हे वेगवेगळ्या संस्था आपल्याला मदत करत असतात। त्यापैकी ही रंगूनवाला डेंटल कॉलेजची मोबाईल डेंटल व्हॅन आहे। त्यामध्ये 15 डॉक्टर्स आलेले आहेत, त्यांचे सिनियर डॉक्टर्स, त्यांच्याप्रमाणे आता जे प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स आहेत ते आलेले आहेत आणि इथे आपल्याला ते ट्रीटमेंट पण देत आहेत। काय ट्रीटमेंट देत आहेत ते त्यांचे आपल्याला डॉक्टर मॅडम नीतू मॅडम आपल्याला थोडक्यात सांगतील। आपल्यासोबत येथील ज्या डॉक्टर आहेत, काय सांगाल मॅडम इथे जे आत्ता उपचार सुरू आहेत त्याचं नेमकं काय सांगाल? हम बहुत बहुत आभारी हैं, हमें यहाँ हर साल बुलाया जाता है। मैं डॉक्टर नीतू खड़ू, डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री, रंगूनवाला कॉलेज की तरफ से सबको धन्यवाद देती हूँ। यहाँ पे हम अपनी मोबाइल डेंटल वैन ला के यहाँ पे दांतों का
एक्सट्रैक्शन, दांत निकालना, दांतों की सफाई और जो भी हम यहाँ पे उपचार कर सकते हैं, जिसको फिलिंग बोलते हैं, दांतों में कीड़ा लगा हुआ है, कीड़ा निकाल के उसकी जगह उसका रेस्टोरेशन बसा रहे हैं, वो हम जितना मैक्सिमम कर सकते हैं वो हम यहाँ पे पेशेंट्स को सुविधा दे रहे हैं। धन्यवाद। या ठिकाणी जे सिव्हिल सर्जन आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत. सर नेमकं काय सांगाल? मी डॉक्टर नागनाथ यंपल्ले, सिव्हिल सर्जन पुणे जिल्हा. या महाआरोग्य शिबिरामध्ये आज व्हिजिट दिली असता प्रचंड प्रमाणामध्ये रुग्ण येत आहेत आणि इथं सर्व प्रकारचे चाचण्या, डायग्नोस्टिक चाचण्या, एक्सरे असो, ECG असो किंवा MRI असो त्या सगळं मोफत होणार आहेत.